मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरीला 2 ते 3 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा. पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर घाट परिसर, सांगलीमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. वर्ध्यातील हिंगणघाट परिसराला मुसळधार पावसाचा तडाखा. 30 ते 40 घरांमध्ये पाणी शिरलं. घरात पाणी गेल्यामुळे घरगुती साहित्याचं नुकसान. अमेरिकेच्या स्टेट ऑफ आयोवा सोबत महाराष्ट्राचा करार. तर अमेरिकेचे आयोवा राज्य कृषी तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगत करार झाल्यामुळे मोठा फायदा होणार. फडणवीसांची माहिती. 15,000 शिपायांची भरती करण्यात येणार. भरतीमध्ये 2022 ते 25 पर्यंत संबंधित पदाची वयोमर्यादा ओलांडलेल्यांना आणखी एक संधी मिळणार. 45 दिवसात कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली सुरू. जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांसाठी 2 दिवसांचं ट्रेनिंग. दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरून वाहू लागलेत. होळगी गावातील पाणी पातळी वाढल्यानं तलावातील माशांसह पाणीही रस्त्यावर आलं. त्यामुळे नागरिकांनी मासेमारीचाही आनंद लुटला. सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा पशुपालकांना बसला फटका. अक्कलकोट तालुक्यात झालेल्या पावसामुळे पशुपालकांची जनावरे गेली वाहून. त्यामुळे प्रशासनानं याची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी पशुपालकांची विनंती. वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील बोर प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेत. बोर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्यानं पुन्हा 12 दरवाजे अर्धा फुटानं उघडण्यात आलेत. गोदापात्रामध्ये 6,288 क्युसेक विसर्ग केला जातोय. जायकवाडीचे दरवाजे उघडण्याची ही तिसरी वेळ आहे. तर सध्या धरणामध्ये 7,073 क्युसेक वेगानं पाण्याची आवक. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील अतिवृष्टी भागाची पाहणी करत नागरिकांशी साधला संवाद. शहरातील विविध भागांना भेटी देत पाणी शिरलेल्या वसाहतींमध्ये देखील नागरिकांची घेतली भेट. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.